गणेश जयंतीच्या दिवशी गणेश टेकडीवर झाले भांडण, पण आम्ही सगळे इग्नोर करून गेलो पुढे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्यासोबत आहे फडमचा साहिल पाटील आणि आपण तू कोणत्या गावचा आहे? हा, आपल्या गावचा आहे म्हटलं भाऊ. जमतच नाही. गणेश जयंती आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो गणेश टेकडी आणि त्याच्यामुळे हा मी ब्लॉग शूट करतो माझ्या मित्रांसोबत. आम्ही आहोत सध्या फ्लॅटवर. पुढच्या ब्लॉग मध्ये काय होईल काय नाही मला माहिती नाही, तर बघत राहा शेवटपर्यंत. तर चलो, लगाओ जल्दी लगाओ, लॉक लगाओ. तो गाइस हम अभी अंधार करके लगा रहे हैं लॉक. लोकेशन बता नहीं सकते हम, हमारी सामान चोरी हो जाएंगे. ये है हमारा भूत बंगला. ये लाइट लगा के जा रहे हैं लेकिन लाइट नहीं लगा रहे. तर काहीच आता सध्या आम्ही पेट्रोल टाकला आहे आणि आता आम्ही आहोत सध्या रस्त्यामध्ये. थोड्या वेळातच 2-4 किलोमीटरवर गणेश टेकडी आहे, तर थोड्या वेळातच आम्ही पोहोचणार आहोत गणेश टेकडीला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं आम्ही गणेश टेकडी जवळ गेलो तिथे भरपूर गर्दी होती आणि पार्किंग साठी पण जागा नव्हती भेटत. पण कशीबशी जागा भेटली, गाडी पार्किंग करून आलो पैदल. आणि जसं एंट्रन्स जवळ गेलो तर तिथे भांडण चालू होते. रिझन काय होतं काय नाही मला माहिती नाही. तेवढ्याच साईडने रॅली सुद्धा चालली होती. त्या रॅलीमधून गणेशजी सुद्धा उतरले आणि मागे पण भरपूर रॅली होती, ते शूट नाही केलं कारण गर्दी वाढत चालली होती. म्हणून आम्ही गेलो अंदर. खूप छान प्रकारे सजावट केली होती. चांगल्या प्रकारे शूट नाही करू शकलो कारण गर्दीच एवढी होती, जसं की तुम्ही बघू शकता. लाईन मध्ये लागून हळूहळू पुढे चालत होतो आणि शेवटी पोहोचलो मंदिराच्या आत. शूट करू देत नव्हते, पण तुमच्यासाठी मी रिस्क घेऊन काही क्लिप्स काढल्या. त्यानंतर आम्ही आलो बाहेर. इथे गणेश जयंती निमित्त छान अशी रांगोळी काढली होती आणि फुलांनी बनवलेले गणेशजी सुद्धा होते. या अँगलने मंदिराचा छान व्ह्यू येत होता, जसं की तुम्ही बघू शकता. तर कसा होता व्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्लॉग मध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तेव्हापर्यंत टाटा.